हॅलो फ्रेंड, आजचा जो टॉपिक आहे तो आहे डी ए, जो की मेन्स लेवलचा डी ए ते मी घेत आहे. ओके. आणि हा जो टी हा जो तुमचा डी आय आहे हा कशावर बेस करतो? टी बेसवर. ओके, नाव सी. तर स्टार्ट करूया. चला, पहिला क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, डायग्राम दिलेली आहे. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही ही डायग्राम सॉल्व्ह करा. ओके, डायग्राम सॉल्व्ह करताना आता काय काय करायचं त्याने एक हिंट दिली आहे, तर नोट दिलेली आहे. फिमेल स्टुडंट फ्रॉम द कॉलेज ए. फिमेल कुठले? कॉलेज ए चे फिमेल. कॉलेज ए चे फिमेल, इट मीन्स दॅट हे तुमचं कॉलेज आहे त्याचं फिमेल हे म्हणजे किती आहे तुमचं x-285. हे किती आहे? 25% मोर आहे. म्हणजे याचा तर 25% मोर आहे, म्हणजे याचा तर किती टक्के आहे? 125%. 125% कसे करणार आपण? 125 डिवायडेड बाय 100. कोणापेक्षा आहे? नंबर ऑफ मेल फ्रॉम द कॉलेज बी. बी चे मेल, हे कॉलेज बी आहे आणि त्याचं मेल काय तुमचं हे, म्हणजे हे किती आहे तुमचं 16/2/3. 16/2/3% तर याला आपण म्हणतो 1/6. ओके, म्हणजे हे किती आहे? 1/6 आहे. कोणाच्या? एक्सच्या. एक्सच्या. ओके, चालेल, याला सॉल्व्ह करूया. चला, याला 25 ने भाग दिला. 25 5 25 चौक ना, म्हणजे हे जर मी हे केलं तर आन्सर किती ना? 5x डिवायडेड बाय हे 6 चौक 24. हे किती आलं तुमचं? x-285. बरोबर आहे. चला, हे इकडे घ्या स्टेप, मी जरा इकडे घेते. सो x-5x डिवायडेड बाय 24 इज इक्वल्स टू 285. पण हे किती? 24x मायनस किती? 5x, म्हणजे किती आले तुमचे? 19x डिवायडेड बाय 24 इज इक्वल्स टू 285. ओके, स्टेप जरा अजून घेते इकडे, जरा थोडं तुम्हाला समजावं म्हणून. ओके, चला, म्हणजे हे किती होते तुमचे? 285 ॲज इट इज. हे 24 खाली होते, इकडे गेल्यानंतर वर जातील. दॅट वॉज 24. 90 तर वर होते, इकडे गेल्यानंतर खाली जाते. ओके, तुम्ही याला जर सॉल्व्ह केलं तुम्हाला व्हॅल्यू किती भेटणार? 360 भेटणार. ओके, म्हणजे इट मीन्स दॅट एक्सची जी व्हॅल्यू आली किती आली तुमची? 360 आली. ओके, चला. ओके, एक तर व्हॅल्यू मला भेटली आहे किती? 360 भेटली आहे. ओके, नेक्स्ट काय म्हटलेलं आहे? x-285 म्हणजे 360 मायनस किती? 285. जर मी मायनस केलं तर किती भेटतात मला? 75. आणि हे पकडून किती तुमचे ए, म्हणजे 125 प्लस 75 म्हणजे किती भेटले? वायची व्हॅल्यू किती भेटली? 200. परत मी वाय इथं बघते, वाय मायनस 100 म्हणजे 200 मायनस किती? 100 म्हणजे किती आले? 100. ठीक आहे, नेक्स्ट बघा. हे 360 होते, हे 200 आहे, म्हणजे ऑब्विसली हे किती असावे? 160. आणि जेणेकरून तुमच्या आन्सर 360 आलं पाहिजे. ओके, त्यापैकी 100 इथे दिले, म्हणजे इथे किती असेल तुमचे? 60 असेल. ओके, याच्या बेसवर आता मी हा क्वेश्चन सॉल्व्ह करत आहे. चला, पहिला क्वेश्चन काय विचारलाय? रेशो विचारलाय. रेशो कोणाचा विचारलाय? टोटल नंबर ऑफ स्टुडंट कॉलेज ए. टोटल नंबर ऑफ स्टुडंट कॉलेज ए, तर ए चे टोटल किती आहे तुमचे? 200 आहे. त्याचा रेशो कोणासोबत विचारलाय? फिमेल. फिमेल कुठलं? कॉलेज बी. हे बी आहे, त्याचं फिमेल हे किती आहे तुमचं? 100. आणि याचा रेशो विचारला. ओके, 0 0 कॅन्सल, म्हणजे आन्सर किती आलं तुमचं? 2:1. म्हणजे तुमचा ऑप्शन नंबर काय? एस तर. ओके, चला नेक्स्ट कडे बघूया. काय विचारलंय? पर्सेंटेज विचारलाय. पर्सेंटेज कोणाचं विचारलंय? टोटल स्टुडंट फ्रॉम द कॉलेज बी फिमेल, म्हणजे दोन्ही कॉलेजचं काय? फिमेल. आता दोन्ही कॉलेजचं फिमेल म्हणजे काय? पहिलं फिमेल किती आहे तुमचं? 75. सेकंड फिमेल किती आहे? 100. दोन्ही फिमेल केले तर किती होणार? 75 प्लस 100 म्हणजे किती? 175. याचं पर्सेंटेज ना, पण 175 आउट ऑफ कशामध्ये? 360. आणि पर्सेंटेज विचारले इंटू 100. तुम्ही याला सॉल्व्ह केला, तुम्हाला आन्सर भेटते तुम्हाला किती? 48.61, जे की ऑप्शन नंबर काय तुमचा? डी आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा एक चॅलेंजिंग क्वेश्चन आपल्यासाठी. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे? 60% ऑफ टोटल स्टुडंट फ्रॉम द कॉलेज ए ग्रॅज्युएट झाले. कुठल्या? कॉलेज ए मधून. आता मी तर कॉलेज ए करते, तसं कॉलेज ए पण आहे, कॉलेज बी पण आहे तुम्हाला. ठीक आहे, त्यापैकी जे ग्रॅज्युएट लोक झाले, ग्रॅज्युएट, ते ग्रॅज्युएट किती झाले तुमचे? 60%. तसं कॉलेज ए चे स्टुडंट किती आहे? 200 आहे. त्यापैकी ग्रॅज्युएट किती झाले? 60%, म्हणजे याचं 60% काढा. ओके, त्याचं 60% किती येतं तुम्हाला? 120 येतं. ओके, आता पर्सेंटेज कसे काढावे ते पण तुम्हाला मी सांगते. इथं असं झालंय की 100%ची व्हॅल्यू किती झाली तुमची? 200 ना. याचा तर 1%ची व्हॅल्यू 2. विचारले किती तुम्हाला? 60. म्हणजे याला इंटू काय करा? 60 करा. तर याला पण इंटू काय करा? 60 करा. किती? साइन 2 12 म्हणून 120 करायचे. ठीक आहे, चला नेक्स्ट. म्हणजे याचा अर्थ किती झाले? ग्रॅज्युएट किती झाले तुमचे? 120%. त्यापैकी काय झालं? 75% काय? मेल आहे. म्हणजे या ग्रॅज्युएटमध्ये काही 75% मेल, म्हणजे याचा 75%.
म्हणजे 75% म्हणजे याचा अर्थ 120चे 4 पार्ट करत त्याचा तिसरा भाग. 120चे 4 पार्ट केले तर 30. त्याचा तिसरा भाग म्हणजे किती, म्हणजे 3 पार्ट म्हणजे किती, 90. ओके, तिसरा भाग नाही, सॉरी, म्हणजे 3 पार्ट घ्यायचे. ओके, 9. हे झाले तुमच्या ग्रॅज्युएट. पुढे काय म्हटलेलं आहे, कॉलेज बीचे 75% काय झाले, ग्रॅज्युएट. पण कॉलेज बी ला किती स्टुडंट आहे, 160 आहे. त्यापैकी ग्रॅज्युएट किती झालेले आहे, त्याचे किती झालेले, 75%. 75 म्हणजे अगेन 160चे 4 पार्ट करा, 40 40 40, त्याच्या 3 पार्टची व्हॅल्यू किती, 120 ग्रॅज्युएट झालेले. ओके, त्यापैकी पण म्हटलेलं आहे की 25% लोक काय झाले, त्यातले काय मेल आहे. म्हणजे यातले ग्रॅज्युएटचे 25% काय मेल आहे. त्याचा 25% म्हणजे 120चा चौथा पार्ट. 120चा चौथा पार्ट म्हणजे 120च्या अर्धे 60 अर्धे 30, म्हणजे चौथा पार्ट किती झाला, याचा 30 झाला. म्हणजे मेल किती, 30. ओके, इथपर्यंत आपण लिहिलेलं आहे. पुढे क्वेश्चन काय विचारलंय, द टोटल स्टुडंट सिलेक्टेड फ्रॉम द कॉलेज विच इन्क्लूड द ग्रॅज्युएट आणि रिमेनिंग काय तुमचे पोस्ट ग्रॅज्युएट. म्हणजे हे ग्रॅज्युएट 120 आहे, म्हणजे उरलेले काय तुमचे पोस्ट ग्रॅज्युएट असावे. ओके, मग पोस्ट ग्रॅज्युएट किती असावे, डेफिनेटली किती असावे, 80. इथे पण बघूया पोस्ट ग्रॅज्युएट किती असावे, ऑब्विसली किती असायला असता, 40 असेल. त्यापैकी पण काय होते, काही मेल होते, काही फिमेल. इथे फिमेल पण करून घेते. इथे पण काही मेल होते आणि काय होते, फिमेल होते. ठीक आहे, ओके, ठीक आहे. तो क्वेश्चन काय विचारला, डिफरन्स विचारला. डिफरन्स कोणाचा विचारला, वो पोस्ट ग्रॅज्युएट मेल ए, म्हणजे एचा पोस्ट ग्रॅज्युएट मेल याचा डिफरन्स कोणासोबत विचारला, बीच्या पोस्ट ग्रॅज्युएट सोबत. म्हणजे यासाठी मला ही व्हॅल्यू आता फक्त माहिती पाहिजे, बाकी काही नको मला. ठीक आहे, तर मेल कसं काढावं. ओके, हे व्हॅल्यू घेऊ नका, फिमेलची गरज नाही आपल्याला. ओके, तरी मी लिहिलं फिमेल, पण काढायचं नाही. एक डायग्राम लक्षात यावी म्हणून मी एफ इथं लिहिलेलं आहे. ओके, आता प्रॉब्लेम असा आहे की मेल कसा काढावा. तर ए मध्ये टोटल मेल किती होते तुमचे, किती होते, 125, बरोबर ना. त्यापैकी इथं मेल किती गेले, 90. म्हणजे याच्यामध्ये जर मी केलं मेल किती होते, 125 होते. 125 पैकी 90 मेल इथे गेले, म्हणजे उरले मेल कुठं जातील, पीजी मध्ये जाते. उरले मेल किती तुमचे, 35. बरोबर झाले, 90 प्लस 35 बरोबर 125. सेम बी मध्ये टोटल जे मेल होते किती होते तुमचे, टोटल मेल किती होते, 60. ओके, 60 पैकी 30 मेल तुमचे ग्रॅज्युएट झाले, म्हणजे उरले किती होते तुमचे, 30, जे की काय होणार, पोस्ट ग्रॅज्युएट. आणि तुम्हाला काय विचारलं, या दोघांचा डिफरन्स म्हणजे 35 मायनस 30, म्हणजे आन्सर किती येणार, 5, जे की ऑप्शन मध्ये आहे तुमचं बघा 5. ओके, चला नेक्स्ट कडे जाऊया. ओके, रेशो विचारला. रेशो कोणाचा विचारलेला आहे बघा, मेल स्टुडंट फ्रॉम बोथ द कॉलेज. दोन्ही कॉलेजचे मेल म्हणजे 125 आणि किती, 60. 125 आणि काय, 60 म्हणजे किती, 185. त्यांचा रेशो कोणासोबत विचारलाय, फिमेल फ्रॉम द बोथ कॉलेज. फिमेल म्हणजे याचा तर किती, 75 प्लस किती, 100, म्हणजे किती झाले, 175. ओके, याला 5 ने भाग द्या. 5 ने भाग दिला तर किती ना तुमचे 37 आणि 35. ओके, 37 5 185 आणि 35 5 175. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. चला, यामध्ये म्हटलंय 33.1/3% ऑफ टोटल स्टुडंट सिलेक्टेड बाय द कंपनी फ्रॉम बोथ द कॉलेज टुगेदर. ओके, पुढे जाण्याच्या अगोदर 130 काय होतं, 33.1/3% म्हणजे काय असतं, दॅट इक्वल्स 1/3. 1/3 कोणाचं, 360चं. चला काढूया बरं, म्हणजे किती होणार, 120. म्हणजे पी मध्ये जे काम करणारे लोक होते, पी मध्ये हे किती लोक होते तुमचे, 120. आणि उरलेले लोक कुठल्या डिपार्टमेंटमध्ये काम करतात, क्यू मध्ये. तर क्यू मध्ये किती होतील ना, 240, कारण दोन्ही करून किती आलं पाहिजे, 360. ठीक आहे, इथपर्यंत आलेलं आहे. त्यापैकी पी मध्ये ए मधून जे काम करणारे लोक होते 50 स्टुडंट फ्रॉम द कॉलेज ए, म्हणजे ए मधून कॉलेज ए मधून काम करणारे लोक किती होते, 50 होते. म्हणजे ए चे हे किती होते, 50 होते. ओके, देन तुम्हाला एवढं दिलेलं आहे आणि क्वेश्चन काय विचारलाय, डिफरन्स विचारलाय. डिफरन्स कोणाचा, फ्रॉम द कॉलेज ए वर्किंग इन अ क्यू. म्हणजे ए मध्ये सुद्धा म्हणजे याचा तिथे पण ए बी असणार आहे, यामध्ये पण ए बी असणार आहे. तर डिफरन्स काय विचारलाय, कॉलेज ए चा क्यू मधून, म्हणजे याचा डिफरन्स कोणासोबत विचारलाय, टू दोज फ्रॉम बी, म्हणजे याचा बी सोबत विचारलं, म्हणजे ह्या दोघांचा डिफरन्स मला विचारलाय. ओके, मग दोघांचा
तर मला ए आणि बीचा याचा डिफरन्स मला विचारलाय. मग आता डिफरन्स काढण्यासाठी काय काय करावं लागेल, या दोन व्हॅल्यू मला कॅल्क्युलेट करावं लागेल. आता कसं करायचं तर बघा, ए मध्ये काम करणारे लोक किती होते पूर्ण, ए मध्ये काम करणारे लोक किती होते 200. पी मध्ये जर एच्या पी मध्ये 50 लोक काम करतात, ऑब्विसली एच्या क्यू मध्ये किती लोक काम करतील 150, जेणेकरून आन्सर किती येतं माझं 200 येणार. ठीक आहे, इथपर्यंत ऍग्री. ओके, आता मला बीचं काढायचं आहे. तर मला बीचं माहिती 160 आहे, पण 160 कसे डिवाइड करायचे हे मला माहिती नाही. मग त्यासाठी इतकं मला माहिती आहे की टोटल लोक किती होते, किती होते 120 होते. त्यापैकी 50 लोक ए मध्ये, तर उरलेले लोक कुठं असावे बी मध्ये, म्हणजे किती लोक असतील इथे 70. सेम इकडे पण इथे 240 लोक होते, त्यापैकी 150 लोक इथं काम करतात. ओके, म्हणजे उरलेले लोक कुठं कुठं काम करतील बी मध्ये. तर उरलेले म्हणजे याचा अर्थ 240 मधून 150 मायनस करणार, किती नाही ते 90. आणि तुम्हाला काय विचारलं, या दोघांचा डिफरन्स. तर 150 मायनस 90 म्हणजे किती येतो डिफरन्स गाईज 60 येतो. बघा ऑप्शन मध्ये आहे तुमचे 60. ओके, थँक्यू.